सर्वसमर्थ परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो या सुदीत सकाळच्या समयासाठी. प्रियजन हो, या वर्षभराच्या एका नवीन कार्याला आपण आरंभ केलेला आहे व प्रति बुधवारी सकाळी 10 वाजता आपण बायबल स्टडी सोबतच जे छोटंसं नियोजन असतं सप्ताहभराचं, त्यासाठी जमलेले वडील वर्ग, जमलेले पालक वर्ग यांच्या समवेत व सोबतच जे आपण ऑनलाईन आहात आपल्या सोबत आपण अध्ययनाच्या या कार्याला जसं मागील वर्षी चालवलेलं होतं यावर्षी देखील आपण सुरुवात करीत आहोत. आणि या वर्षाचा हा पहिला बुधवार आपण अध्ययनाला सुरुवात करीत आहोत. येशू ख्रिस्ताचं शिक्षण आणि येशू ख्रिस्ताचा मार्ग आणि प्रेषितांचं जे शिक्षण आहे ते आपण घेत आहोत आणि हे अध्ययन आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादाचं असं होणार आहे. मी प्रार्थना करतो आणि या अध्ययनासाठी आपल्याला लाभलेले सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब जे या अध्ययनासाठी अभ्यास करीत आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करीत आहे. आज सकाळी पुन्हा एक वार प्रभू त्यांच्याद्वारे आम्हाशी बोलो. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ आमच्या दयाळू परमेश्वर पित्या, हे सुदिन सकाळ तू आम्हाला दाखवलीस म्हणून आम्ही आभार मानतो व या अभ्यासाला तुझ्या गोड नावाने आम्ही सुरुवात करतो. जमलेले पाळक वर्ग, मंडळीचं वडील मंडळ आणि जे ऑनलाईन अभ्यास करीत आहेत ते आमचे प्रियजन, देवबापा आम्ही तुझी कृपा, शक्ती आणि बळ मागतो, कारण पवित्र शास्त्रातल्या या गहन गोष्टी समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. यासाठी सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांचा प्रभू तू सहाय्य करता हो. त्यांच्या करवी तू आम्हाशी बोल व तुझा पवित्र निरोप आम्हास कळील. आज आम्ही आमच्या मनाचं नवीकरण, नूतनीकरण याविषयी बघत असताना आम्हाला एका नवीन प्रेरणेने प्रभू तू भरून टाक व एक नवं मार्गदर्शन तू दे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. सन्मान्य पाळक साहेब आपल्याला या अध्ययनामध्ये पुढे मार्गदर्शन करीत आहेत. आपल्या मनाचं नवीकरण करण्यासाठी प्रभुदेव बाप आपल्या सगळ्यांना सहाय्य करो. मी पुढील वेळ मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांच्या हाती देतो व आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ख्रिस्त येशूच्या गोड नावात मी त्यांचं स्वागत सुद्धा करतो. धन्यवाद. थँक्यू रेव्हरंड अनुपळवी. मंडळीचे सर्वसन्मान्य सभासद, नेतेगण, सेवकरी, आपणा सर्वांना परमेश्वर पुन्हा एकदा लागणारी कृपा या वर्षासाठी पूर्व. जे ऑनलाईन जॉईन झालेले आहेत पुन्हा एकदा त्या सर्वांचं एसी चर्च नंदुरबार तर्फे आम्ही स्वागत करतो आणि आशा बाळगतो की आपण सातत्याने जो अभ्यास करत आहोत त्या अभ्यासामध्ये ख्रिस्ताचा मार्ग व प्रेषितांचं शिक्षण या संदर्भात आपण विचार विनिमय करीत असताना, चर्चा करीत असताना आपण दुसऱ्या शृंखलेतल्या दुसऱ्या पुस्तकामध्ये आपण आहोत. म्हणजे क्रमांक 6 पुस्तक. आपण 5 पर्यंत आलो, आपण 5 संपवले. 6वं पुस्तक आहे, त्यामध्ये कौटुंबिक जीवन आहे. त्याचा पहिला धडासुद्धा आपण केलेला आहे. आज आपण कौटुंबिक जीवनाकरता देवाची मूळ रूपरेषा काय आहे याबद्दल विचार करणार आहोत. हा अभ्यास आहे, चर्चात्मक आहे. काही गोष्टी आपल्याला समाजशास्त्राप्रमाणे त्यावेळेच्या पौलाच्या समयातल्या जे सामाजिक किंवा सांस्कृतिक प्रभाव होते, चालीरीती होते, त्याबद्दल सुद्धा विचार करण्याची गरज आहे. आणि जेव्हा आपण लागूकरण करतो तर आपल्या काळामध्ये, सद्य परिस्थितीमध्ये मंडळी या नात्याने, सेवक या नात्याने, पाळक सुवार्थिक या नात्याने आपण काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, आपण लागूकरण कितपत करू शकतो, कितपत करू शकणार नाही, याचा उहापोह चर्चेने होण्याची गरज आहे. म्हणून खुल्या मनाने आपण याचा विचार करण्याची आज गरज आहे, लक्ष देण्याची गरज आहे आणि शिकून आपण त्याचा अनुनय करण्याची गरज आहे. आज सुमारे 4 वर्ष झाले सातत्याने एसी चर्च नंदुरबार तर्फे मार्गदर्शन केलं जात आहे, प्रशिक्षण दिलं जात आहे, स्वाध्याय घेतले जात आहेत, साहित्य पुरवलं जात आहे, मराठीकरण केलं जात आहे आणि नोंदी दिल्या जात आहेत.
अनेकांना त्यामुळे प्रोत्साहन मिळत आहे, अनेक जण त्यांचा वापर करीत आहेत, यामध्ये शंका नाही. परंतु तुम्ही आणि मी जो काही अभ्यास करतो तो आपल्याला कितपत समजला हे सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रतिसाद तुमचा पास्टर्स ग्रुपला किंवा अभ्यास गटाला असणं फार आवश्यक आहे. आम्ही जे सांगतो, मी जे शिकवतो किंवा आपण जे समजतो, हे झालं तुम्हाला मिळालेलं शिक्षण, मला मिळालेलं शिक्षण. परंतु त्यामधून आपण काय शिकलो? या पुस्तकांचा साधा नियम तोच आहे. हे सर्व सांगण्यात आल्यानंतर आपण काय शिकलो? काही जणांनी 40-50 पानाच्या नोंदी मला दिल्या, ठराविक जण आहेत त्यांनी दिल्या, काहींनी लिहून ठेवल्या, सांभाळून ठेवल्या. ठीक आहे, खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही इतकं सर्व लिहिलं. एक प्रश्न आहे फक्त, तुम्ही काय शिकला? हे जर तुम्हाला सांगता आलं तर ते तुमचं खरं उत्तर आहे. जे पुस्तकात आहे, जे फ्रीड सांगतात, लेखक सांगतात, शास्त्र सांगतं, मी सांगतो, आपण ऐकतो, ते बरोबर आहे. परंतु त्यामधून काय शिकलात आणि त्यामधल्या तत्वांना तुम्ही कशा प्रकारे अवलंब करून आपल्या सेवेत त्याचा वापर करता? पुन्हा एकदा उजळणी दाखल मला सांगायची इच्छा आहे की ही पहिली तत्वे, हा जो अभ्यासक्रम आहे हा साधा, सरळ, सोपा आहे. सर्व झाल्यावर तुम्ही काय शिकला एवढंच तुमचं खरं उत्तर आहे. ते तुम्ही 2-3 वाक्यात जरी लिहिलं तरी पुरेसं आहे. याच्यामध्ये परीक्षा चाचणी नाही, कोण बरोबर कोण चूक हे नाही, कोणाला किती येतं किती येत नाही हे नाही, पास नापास नाही, 100पैकी किती गुण द्यायचे ते पण नाही. ही जी पद्धत आहे ही सॉक्रेटिक मेथड, म्हणजे जो सॉक्रेटिस झाला, जो फार जगप्रसिद्ध तत्वज्ञानी आहे, त्याच्यापासून अवलंबलेली नॉन फॉर्मल एज्युकेशन, म्हणजे अनियंत्रित अभ्यास पद्धती. तुम्हीच जबाबदार, दुसरं कोणीच जबाबदार नाही, अशी पद्धत आहे. मार्गदर्शक आहेत, प्रशिक्षक आहेत, पुस्तके आहेत, सर्व काही आहेत. परंतु ते सर्व करताना अभ्यासामध्ये जो देव तुम्हाला पाहतो त्या देवासमोर तुम्ही काय करता आणि काय शिकता हे याच्यातून समजून घ्यायचं आहे. आपण लवकरच देवाने कृपा दिली तर जमणार आहोत, पण त्या अगोदर पुन्हा एकदा तयारी करण्यासाठी मी मार्गदर्शन करतो, ते परत ऐकून घ्या. प्रत्येक पुस्तकामध्ये, मालिकेत 13 पुस्तके आहेत, त्यामध्ये पहिल्या सिरीजमध्ये 4 पुस्तके आहेत. या पहिल्या शृंखलेच्या 4 पुस्तकांमध्ये प्रत्येक धड्यामध्ये 5 प्रश्न तरी आहेत कमीत कमी. म्हणजे एका पुस्तकात कमीत कमी 20 छोटे छोटे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. त्यांची उत्तरे तुमच्या भाषेत तुम्ही लिहायची आहेत. नंतर 6वा जो धडा आहे त्यामध्ये तुम्ही जे शिकला ते तुम्हाला तिथे नोंदायचं आहे की मी पहिल्या सत्रात, उदाहरणार्थ पहिलं होतं सुवार्ता संदेश, शिष्य बनण्यामध्ये मी कोणतं तत्व शिकलो? मी सुवार्ता प्रसाराचं तत्व शिकलो, संपलं उत्तर त्याचं. तुम्हाला पेत्र काय म्हणाला आणि त्याने काय काय केलं, आणि ग्रीकमध्ये हे काय, आणि रोमी कर्नेलियस काय, आणि मग कैसरिया काय, कोणता कैसरिया, तुम्हाला काहीच विचारलेलं नाही. तुम्ही कोणतं तत्व शिकला आणि तुमची त्याच्यामध्ये असणारी साक्ष की मी सुवार्ता प्रसाराचं महत्व काय आहे हे तत्व शिकलो, आणि मला वाटते मी सुवार्ता सांगितली पाहिजे, गेलं पाहिजे, साक्ष दिली पाहिजे, वगैरे वगैरे. तुम्हाला जे काही नोंदायचं ते तुम्ही, बस हेच तुमचं खरं उत्तर आहे. त्यामध्ये तुम्हाला काय बदल करून आणायचं आहे की जी सुवार्ता तुम्ही सांगत होता ती आणि पेत्राने सांगितली ती, याच्यात काय फरक आहे?
तुम्हाला सुवार्ता बदलण्याची गरज आहे का स्वतःची? शास्त्रोक्त सुवार्ता सांगणं बरोबर की मनची कहाणी सांगणं बरोबर? अनेकदा आम्हाला सुवार्ता प्रसाराचे अनुभव आहेत. अनेकांनी सुवार्ता प्रसार केलेला आहे. अनेक वर्ष अखंडपणे मी पण सुवार्ता प्रसार केला आहे. प्रचंड अनुभव आहे. आणि काही अनुभव फारच मजेदार पण आहेत की एका गावामध्ये आम्ही जेव्हा गेलो सुवार्ता प्रसार करीत असताना, आमचे सिनियर सुवार्तिक सुवार्ता सांगत असताना आम्ही स्क्रिप्चर रोल वापरत असू. तेव्हा फार मोठं आधुनिक साहित्य नव्हतं. तर ते चित्र दाखवून आम्ही सांगत असू. मी थोडासा उंच असल्याने मग मी हात धरून रोल मागे पुढे करत असे ती गोष्ट सांगताना. अचानक या सुवार्तिक महोदयांना वाटलं की प्रश्न विचारावा ऐकणाऱ्यांना, म्हणून त्यांनी प्रश्न विचारला, हा कोण आहे? आणि एक मताने सर्वांनी उत्तर दिलं, हा शिवाजी महाराज आहे. त्यांना वाईट वाटलं. सुवार्ता सांगणं बंद केलं. आम्ही दुसऱ्या ठिकाणी निघून गेलो. अडचण काय आहे? आपण गृहीत धरून घेतो की जो काही मी दाखवत आहे, सांगत आहे, तो लोकांना पण कळतो, त्यांना पण माहीत आहे. आमची भाषा, आमचं ज्ञान, आमचा तर्क संयुक्तिक असला पाहिजे की समोरच्याला आपल्याला ते सादर करताना त्याच्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्याला माहिती नाही तर त्याचं ज्ञान पहिले करून दिलं पाहिजे. कोण आहे हा माणूस दाखवला जाणारा, ते सांगण्या अगोदरच प्रश्न विचारला गेल्याने हे असं घडतं की लोकांचा गैरसमज झाला. एका ठिकाणी सुवार्ता सांगताना काही लोक त्या ठिकाणी राहू लागले. त्यांना मारहाण झाली. आणि माझ्याकडे ते आले. डेनिस प्रेमदास साहेबांना आम्ही सांगितलं असं असं काहीतरी करा. त्यांना सांगितलं की ठीक आहे, आपण जागा बदला तिथून आणि दुसरीकडे जा. बदललं जागा. मी त्यांना थोडंसं विचारलं की तुम्हाला मारहाण कशाला झाली? म्हणे आम्ही घरामध्ये प्रार्थना करत होतो. तर म्हटलं असं कोणी नाही की प्रार्थना करणाऱ्यांना कोणी मारहाण करेल. तर झालं असं होतं की दाराला पडदा खेड्यामध्ये सहसा नसतो, तुम्हाला माहीत असेल. यांनी दाराला पडदा लावलेला होता आणि घरामध्ये बाया पुरुष आणि हे गुडघे टेकून एकमेकांसंगती प्रार्थना करत होते. आणि बघणारे कोणीतरी अचानक आले. त्यांना ते जे पाहायला मिळालं ते फार विलक्षण वाटलं. त्यांचा अत्यंत मोठा गैरसमज झाला आणि त्यांनी सरळ सरळ त्यांना मारहाण केली. हा आध्यात्मिक विषय नव्हता, हा सांस्कृतिक विषय होता. समाज रचना, समाज व्यवस्था, सांस्कृतिक बंधने, आराखडे याचं अध्ययन केलं नाही. आणि आपल्या पद्धतीने लोकांना जर समजावून सांगायला गेले तर केवळ छोट्या छोट्या गोष्टी करतात आणि मग नंतर त्रास होतो. त्याचं एक कारण आहे की सुवार्ता न समजणे. फार आवश्यक आहे सुवार्ता समजून घेणे. 3 टप्पे सांगणे, 5 टप्पे सांगणे म्हणजे सुवार्ता सांगणे नाही. म्हणून पेत्राचं अध्ययन आपल्याला शिकवतं की मी सुवार्ता कशी सांगायला पाहिजे. परंतु वाईट वाटतं सांगायला की केवळ कोणती तरी पदवी मिळाली, कोणतं तरी शिक्षण घेतलं, एक सेमिनार अटेंड केलंय म्हणून आपण सुवार्ता सांगू शकतो असं गृहीत धरता कामा नये. आणि म्हणून या धड्यांचा उद्देश तो आहे. पहिलं तत्व काय? सुवार्ता संदेश. बाप्तिस्मा मी काय शिकलो त्याच्यापासून आणि तत्व काय आहे? पश्चाताप असेल त्याच्यामध्ये तर तत्व काय आहे की मी पश्चाताप केला पाहिजे. कारण इतरांनी केला पाहिजे याच्यासाठी धडे नाही आहे. मी शिष्य बनलं पाहिजे म्हणून मी सुवार्तेवर विश्वास ठेवला पाहिजे. माझं परिवर्तन झालं पाहिजे. मी बाप्तिस्मा घेतला पाहिजे. तो मी समजून घेतला पाहिजे का इतरांना मला मदत करता येईल. म्हणून पहिल्या सिरीज मधल्या या धड्यांमध्ये 5 सत्रांमध्ये 5 तत्वे ही आहेत जी तिथेच आहेत. तीच फक्त हवी आहेत. ती तुम्हाला
लिहिता आली पाहिजे 1-2 वाक्यात, आणि तुम्हाला काय समजलं ते सांगणं. जर अशी जर तुम्ही पुस्तके केली तर तुम्हाला किमान 4 पुस्तकात 20 तत्वे फक्त आढळतात. ती फक्त लिहायची आहेत आणि त्याला तुम्ही तुमचं मत सांगायचं, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय शिकला. परंतु आश्चर्य वाटतं मला की मी अनेकदा ही गोष्ट सांगून सुद्धा पुष्कळ पाळक सुवार्तिकांनी, सेवकांनी दुर्लक्ष केलंय. ते जे सांगितलं गेलं तेच लिहित आहेत. ते ठीक आहे, चांगलं आहे, खूप लिहिलं तुम्ही, प्रश्न तो नाही, पण उत्तर ही हवी आहेत, अपलोड करायचे तुम्हाला. तर त्याचे तुम्हाला हे तपासलं जाईल आणि वारंवार तुम्हाला मग पाठवलं जाईल परत, की परत लिहा, परत दुरुस्ती करा. तर तुम्हाला वाईट वाटायला नको, कारण तुम्हाला जर अध्ययन करायचं आहे, संस्थेच्या नियमाप्रमाणे तुम्हाला जर काय करायचं आहे, तर तुम्हाला अभ्यासाची शिस्त पाळावीच लागेल. अंदाजाने तुमच्या पद्धतीने करता येणार नाही, कारण तुम्ही जी पद्धत वापरत आहे ती फॉर्मल एज्युकेशनची आहे, नियंत्रित अध्ययन पद्धती आहे ती. असं म्हणजे असं केलं पाहिजे. ही पद्धती ही अनियंत्रित आहे. तुम्हीच शिक्षक, तुम्हीच विद्यार्थी, तुम्हीच प्रशिक्षक, तुम्हीच अभ्यासक. आणि कदाचित हा समज येण्याची गरज आहे. तुम्ही पाळक असाल, सुवार्तिक असाल, काही प्रॉब्लेम नाही, नेते असाल, काही अडचण नाही, परंतु पहिले तुम्हाला विद्यार्थीच मानावं लागेल, समजून घ्यायला. परत शून्यापासून सुरुवात करावी लागेल. तुमची पदवी चुकीची नाही आहे, ती बाजूला ठेवावी लागेल. पण लेखक काय म्हणतो, आणि तुमची मी अनेकांची उत्तरं वाचत आहे, मला आश्चर्य वाटतं की तुम्ही तेच लिहित नाही, कारण तेच अपेक्षित आहे फक्त. दुसरं मग त्याच्या पुढचा अभ्यास काही जण करतायत, CMM, चर्च मल्टिप्लिकेशन मुवमेंट. माझी इच्छा अनेकांनी करा, खूप त्याचा फायदा आहे. ज्याला थोडंफार इंग्रजी येते त्याने तर जरूर करा. पद्धत तीच 9 मुख्य धडे आहेत. त्या 9 मुख्य धड्यांचा सारांश 3 धड्यामध्ये आहे. धडा 2, धडा 4, धडा 9. आणि किती लिहायचं आहे, किती उत्तर द्यायचं आहे. तुम्ही जर माझं बघितलं, प्रत्येक धड्याचं माझं उत्तर एवढंच आहे, चौकोनात जे आहे ते पूर्ण धड्याचं 30-40 पानांचा जो धडा आहे त्याचं उत्तर फक्त 4-5 वाक्यात आहे. मला काय समजलं, लेखक काय सांगतो, मला काय समजलं. आणि हे सर्व माझे उत्तर बरोबर आहे. मी म्हटलं हे माझ्या मते बरोबर आहे, आणि जे सर्वात मोठे विद्यापीठाचे प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं की हो हे बरोबर आहे. तर CMM सारखीच पद्धत आहे, पण तुम्हाला करावं लागेल. काही जणांनी केलं प्रयत्न, काही जणांनी परत पाठवलं तर ते घाबरूनच गेले. एवढी मेहनत केली आणि काहीच उपयोग न झाला. त्याचं कारण आहे, मी काय म्हणत आहे, ज्या संस्थांमध्ये, शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये तुम्ही शिकला ती पद्धत बाजूला ठेवा, कारण ते फॉर्मल एज्युकेशन म्हणतो आम्ही त्याला. ते नियंत्रित आहे. असं म्हणजे असं आहे, हे मुक्त आहे. देवाचा आत्मा तुम्हाला म्हणतो सुवार्ता अशी सांगितली पाहिजे, कारण पेत्र असं म्हणतो, आम्हाला मान्य आहे. पण जे सांगितलं नाही ते तुम्ही सांगायला जाल की बिलीग्राम म्हणतो सुवार्ता प्रसार म्हणजे असं, तर आम्हाला हा प्रश्न तुम्हाला विचाराल की आम्ही कधी शिकवलं बिलीग्राम किंवा बिल ब्राईट कधी सांगितलं आम्ही की त्याचे हे 3 तत्व वापरा? नाही, बिलकुल नाही. तुम्हाला कोणतेही लेखक पूर्वीचे तुम्ही आता अभ्यास करत असलात ते सांगायचं नाहीये, कारण ज्या लेखकांचा परामर्श या पुस्तकांमध्ये आहे ते सर्व जगप्रसिद्ध लेखकांचा याच्यात परामर्श आहे. तर तुम्ही एक एक लेखक वाचत बसणार, एक एक पुस्तक वाचत बसणार, तर तुमचं तर आयुष्य असंच संपून जाईल. कधी लिहिणार मग? म्हणून हा जो निचोड आहे, जो सारांशात्मक आहे, त्याचा फक्त सारांश तुम्हाला लिहायचा की मला हे समज. जसं CMM मधलं पहिलं एन्सायक्लिकल आहे की पहिल्या शतकातली मंडळी, तिचे गुणधर्म आहेत.
1, 2, 3, 4 बस. किंवा गॅदरिंग नावाचा 9वा एन्सायक्लिक आला, एकत्र येणे. 3 त्याच्यामध्ये शब्द आहेत फक्त महत्वाचे, की मील, मीटिंग, मील आणि गॅदरिंग. संपलं. सभा, भोजन आणि एकत्र येणे. एवढं तुम्ही जरी लिहिलं तरी आम्हाला माहिती आहे की तुम्हाला समजलंय. बऱ्याच जणांना परत करावं लागलं, कारण त्यांच्यामध्ये हे नव्हतंच, कारण त्यांनी वाचन केलं नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने, म्हणजे तुमची पद्धत चुकीची नाहीये, ते फॉर्मल एज्युकेशनमध्ये आहे. जे तुम्ही शिकलात त्याच्यामध्ये ते आहे. हे फॉर्मल एज्युकेशन नाही आहे, हे नॉन फॉर्मल आहे, मुक्त आहे. मी सांगेल तसंच करायचं असा बिलकुल नियम नाही. पण मला तुम्ही प्रश्न विचारू शकता, हे तुम्ही जे सांगितलं ते शास्त्रोक्त आहे का, हे प्रश्न तुम्ही मला पण विचारायला पाहिजे. आणि त्याचा परिणाम कुठे होत आहे माहिती आहे का, तुमच्या सेवेवर. तुम्ही दुर्लक्ष जर कराल तर तुमची सेवा प्रभावी होत नाही, तुमचा प्रचार उपदेश प्रभावी होत नाही. कारण मी अनेक जणांचे तुमचे उपदेश ऐकत आहे. मला वाईट वाटतं सांगायला की लेखकाचा हेतू सोडून तुम्ही सगळं बोलतात. की जसं पत्र प्रयोजन, एक पत्र आहे पौलाचं आहे, उदाहरणार्थ कलसेला सांगितलं, तर त्या पत्राचा हेतू आहे. आपण काय करत आहोत, त्या लेखकाचं एक मत घेतो फक्त, की तुम्ही मुळावलेले असा. ते मूळ धरून चेन रेफरन्स वापरून मूळ शोधत जातो, झाडं शोधत जातो, फळं शोधत जातो, आणि लेखकाचा हेतू आपण सांगू शकत नाही. लोकांना वाटतं खूप छान सांगितलं, आज मुळं, झाडं, फळं, खत, पाणी सगळं सांगेल. प्रश्न विचारला शेवटी, समजा पंचमंडळ आहे आणि प्रचारकाला शेवटी सांगितलं की 5 मिनिटं पंचमंडळाला द्या, ते तुम्हाला काही प्रश्न विचारतील. आणि हा प्रश्न जर विचारला, लेखकाचा, लेखनाचा किंवा पत्रलेखनाचा मूळ हेतू कोणता, तोच नसला तर कसं होईल? तसं करता येत नाही. पौलाचं म्हणणं जर इस्रायलाच्या इतिहासाबद्दल असेल तरच आपण जायला पाहिजे जुन्या करारामध्ये. सिद्धांत असेल, तुलनात्मकरित्या सांगायला वेळ नाही आहे की मुक्ती म्हणजे काय, तरच आपल्याला तिथे जाता आलं पाहिजे. जुन्या करारात कशी मुक्ती झाली, नवीन करारात काय बदल आला. अन्यथा पत्राचा मूळ जो हेतू आहे तोच पूर्ण ठिकाणी लक्षात येणे गरजेचं आहे. आणि मुक्त आहे हे बंधनकारक नाही, पण 6 पद्धती मी तुम्हाला आठवण करून दिल्या की त्याचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे. मुख्य पद्धत सॉक्रेटिक, प्रश्नांची पद्धत. दुसरी पद्धत होती इंडक्टिव्ह, अवलोकनात्मक पद्धत है ना, निरीक्षण, अर्थविवरण, लागूकरण. नंतर नॅचरल सिलेक्शन प्रोसेस, नैसर्गिक निवड पद्धती, ही मी तुम्हाला सांगितली. एक्सपोजिटरी बायबल प्रिचिंग, उलगडात्मक शिक्षण पद्धती, ते मी तुम्हाला सांगितली. हिस्टॉरिकल रिव्ह्यू किंवा प्रिव्ह्यू, इतिहासाचा मागोवा घेऊन सांगणे, त्याची पद्धती मी तुम्हाला सांगितली. नंतर आहे मिस्टरी एलिमेंट, गुजे आहेत पवित्र शास्त्रामध्ये की जी अभ्यासून त्याचा उलगडा आपल्याला शोधावा लागतो. ह्याच्यामध्ये शब्दाभ्यास आहे, परंतु त्यामागे रहस्य आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्ताच्या काळामधल्या, म्हणजे पहिल्या शतकातल्या लेखकांनी कोणती पुस्तके लिहिली, कोणती पुस्तके वाचली आणि ही गुजे स्पष्ट केली. जसा हनोखाबद्दल उल्लेख आलेला आहे, मग हनोखाचं अगोदर लिखाण आहे येशू ख्रिस्ताच्या काळातलं. मग कशाला ते पुस्तक मंडळीने वापरलं? कारण तोपर्यंत प्रगटीकरण लिहून त्यांच्या हाती आलेलं नव्हतं, म्हणून त्या अगोदर ते लिहिण्यात आलेलं होतं. त्याला अपोकॅलिप्टिक लिटरेचर आपण म्हणतो, भविष्यवादात्मक लिखाण. भविष्यात्मक नाही, भविष्य हे ज्योतिष आहे. कोणी आलं सांगितलं आपण आज भविष्याचा विचार करू, हा भविष्याचा विचार, भविष्य हा शब्द वेगळा आहे. भविष्य म्हणजे फ्युचर. आपण भविष्य म्हणजे फ्युचरचा विचार नाही करत. भविष्यवादाचा म्हणजे पवित्र शास्त्रातला संदेश, त्यांचा जो भविष्यवाद आहे
त्याचा अभ्यास करतो. जे भविष्याचं बोलतात ते भविष्यवादाबद्दल बोलत नाही, ते समजणं गरजेचं आहे. म्हणून त्याचा अभ्यास आपण कसा करायला पाहिजे ते पण आपण बघितलं. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला समजलेली पद्धत. पण तुम्ही इतकं विद्वान असायला पाहिजे की तुम्हाला तुमची पद्धत माहीत असली पाहिजे की मी आरंभ काय करेल, मध्य काय राहील, माझा शेवट सारांश काय राहील आणि मी काय सांगितलं पाहिजे. एवढं तर आपण कोणीच पारंगत नसतो. म्हणून ज्या नोंदी पण तुम्हाला विविध प्रकारे दिल्या त्या तुमच्या माहितीसाठी आहेत. तुम्ही वाचलं पाहिजे, करा, अभ्यास आहे. परंतु त्याचं रूपांतर तुमच्या प्रवचनांमध्ये, तुमच्या डिवोशन्समध्ये झालं पाहिजे. आपल्याला परत एकदा या दिवसांमध्ये हे तुकडे जे आहेत, चिंतन मनन म्हणजे काय है ना, नंतर हे शिक्षण, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या प्रचाराच्या कला ह्या काय आहेत, कोणती पद्धत आहे आणि कोणाला कोणती जमते. अलंकारिक पद्धत मनोरंजन फक्त करते, ते अध्ययन घडून आणत नाही, हे लक्षात ठेवा. लोकांना खूप आवडेल, छान छान. सर्वात उत्तम उदाहरण अलंकारिक पद्धतीचं कोणतं आहे तर दावीद आणि गल्यात, किंवा 5 भाकरी 2 मासे, है ना. आणि लोक खुश होऊन जातात. घुमा घुमा के मारा सांगितलं की लोक खुश होऊन जातात. मग ते सांगतात पहिला दगड म्हणजे हे, दुसरा दगड म्हणजे हे, असे 5 दगड. काही जण त्याचं लागू कर म्हणतात, कारण गोल्याताचे 4 अजून भाऊ होते, किंवा म्हणतात 4 अजून मोठे राजे होते. शास्त्रात तसं काही सांगितलं आहे का? नाही. एकच दगड काम आलेला आहे, पण 5 घेतले होते दाविदाने, बटव्यात 5 ठेवले त्याने. मग असा प्रश्न उपस्थित व्हायला पाहिजे आपल्याला की युद्धनीतीमध्ये जेव्हा गोफणीचा वापर करतात, जसं बंदूक असेल तर एक गोळी कोणी घालत नाही, गोळ्यांचा साठा असावा लागतो. साधा तर्क तो आहे, पण आपला तर्क हा कोणाचा तरी ऐकलेल्या गोष्टीवर आपण करतो. कोणीतरी बोलून गेलाय प्रचारक, आणि तुमच्या आणि माझ्या प्रचारामध्ये लक्षात असू द्या, आपल्यापेक्षा लोकांना जास्त समजतं, कारण लोक पण ते ऐकतात. असे प्रचारकांना लोक पण ऐकतात. आणि सध्या तर यूट्यूब नावाचं एक भयंकर राक्षस निर्माण झालेला आहे. लोक देवाचं वचन स्वतः अभ्यासण्याऐवजी, वाचन करण्याऐवजी, समजून घेण्याऐवजी, सत्य जाणून घेण्याऐवजी त्यावर फार विश्वास ठेवत आहेत. लोकांना नावं पण पूर्ण माहीत नाही की अमुक वक्त्याचं पूर्ण नाव काय आहे, त्याच्या मंडळीचं पूर्ण नाव काय आहे, खरोखर मंडळी आहे का संस्था आहे का व्यक्तिगत काहीतरी कार्यक्रम आहे, त्यांचे लग्न झाले आहेत की नाही झालेले आहेत, ह्याचे इन्कम कुठून येते, ह्याचा विनियोग तो कसा करतो, त्याचं चारित्र्य कसं आहे, आपण काहीच विचार करत नाही. छान तिथे भारदस्त दिसतो, कारण कंडिशन रिस्पॉन्स आहे, तो नियंत्रित केलेला आहे. स्टेज आहे, लाइटिंग आहे, ऑडिओ आहे, सर्व आहे, आणि त्याच्या टाळ्या वाजवणाऱ्या आजूबाजूला कोणी नसतं, तो एकटाच असतो सर्व वेळ. आणि बरेचदा बॅकग्राऊंडला आपल्याला जे लोक दिसतात, मागे जे दाखवलेले असतात, ते तर या डिजिटल व्यवस्थेमध्ये दाखवता येतात. वक्त्याच्या समोर लोक असतात, यांच्या पाठीमागे लोक असतात. असं पाहिलं की नाही तुम्ही? आणि आपण म्हणतो किती मोठ्या सभेमध्ये त्याने प्रचार केला बघा. अरे मागे नसतात लोक वक्त्याच्या. असं कधी झालंय का लोकांकडे पाठ करून तुम्ही बोलता? असं होत नाही. परंतु आपल्याला आजच्या डिजिटल युगामध्ये कम्प्युटराइज कसं काय केलं जातं, म्हणून ऑनलाईन का करतो आपण? चूक तर चूक, पण ऑनलाईन का करतो आपण? मी का दुजोरा देतो त्याला? त्याचं कारण हे की आपली चूक आपल्याला लक्षात लोक आणून देतील किंवा मला समजेल आणि मी ती दुरुस्त करेन. पण अचूक मला सांगायचं असेल तर मी ऑनलाईन कधीच जाणार नाही, कारण मला एडिट करता येतं, मला दुरुस्ती करता येतं, मला भर घालता येते, सगळं करता येतं. ऑनलाईन करता येत नाही. जसं आता मी बोलत आहे, जे मी बोललो ते बोललो, मला मान्यच करावं लागेल. म्हणजे ही जी शिस्त आहे ही का गरजेची आहे? ते कोण आहेत, कसे आहेत,
हा आपला विषय नाही. आपल्याला कसं समजेल की मी जे करतो आहे, मी जे वाचन करतो आहे, मी जे प्रवचन तयार करतो आहे, मी जे अध्ययन करतो आहे, हे नेमकं काय आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतोय, हे मुक्त अध्ययन आहे. तुम्ही आणि तुमचा देव, पवित्र आत्मा आणि शास्त्र हे तुम्हाला शिक्षण देतात. आणि जे तुम्ही शिकला, जे तुम्ही उत्तर देता, सुवार्ता मी सांगितली पाहिजे, मला कळले, हे उत्तर आम्हाला दाखवतं देव तुमच्याशी बोलला. आम्हाला दुसरं काहीच नको. आम्ही बोलून फायदा नाही, देव बोलला पाहिजे, देवाचं वचन आपल्याशी बोललं पाहिजे. हा या अध्ययनाचा उद्देश आहे. आणि मग जास्तीत जास्त आपण हा करा. काही जणांना तुम्ही सामील करून घ्या, बोलवा आणि त्यांना तुम्ही करायला प्रवृत्त करा. एक छोटंसं अध्ययन करताना आपण कौटुंबिक विषयाकडे जाणारच आहोत. एक साधारणपणे नेहमीचं वाचनात आलेलं आपण लिखाण जे आहे त्याकडे लक्ष देऊ. मी मागे घेतलं होतं एकदा, परत मी घेईन कधीतरी. कलसेकरस पत्र 2 अध्याय एक सराव म्हणून करतोय. 1, 2 आणि 3 ही वचने. कलसेकरस पत्र 2 अध्याय वचने 1, 2 आणि 3. पौल म्हणतो कलसेकराची मंडळी आणि तुम्ही जे लावदिकियातील लोक, तुम्हासाठी व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही, त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे हे तुम्हाला माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे. ते परिश्रम यासाठी की मंडळीच्या म्हणजे त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे, मंडळीने प्रेमाने एकमेकांशी बांधले जावे, मंडळीला ज्ञानाची पूर्ण खात्री संपत्ती विपुल मिळावी आणि मंडळीला देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त याचे पूर्ण ज्ञान व्हावे. त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहेत. हा नेहमीचा परिचय. अनेकदा आपण याच्यावर वाचन केलं आहे, ऐकलं आहे, चर्चा केली आहे. पहिल्या वचनामध्ये पत्रलेखक काय सांगतो? माझी इच्छा आहे. पत्रलेखक पाऊल आहे, तुम्हाला माहित आहे. कलसेकरास पत्र हे तुरुंगवासातील पत्र आहे. त्याची चर्चा आपण बऱ्याचदा केलेली आहे, अनेकदा ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. काय इच्छा आहे असं पौलाला विचारायला पाहिजे. काही प्रश्न. बंधू पाऊल, तुमची काय इच्छा आहे? तुमच्या मनात काय आहे? काय होतं त्याच्या मनात? एक महत्वाची गोष्ट त्याच्या मनात होती, जी त्याला असं वाटत होतं सतत आणि सतत, किंवा टोचत होती मनाला. काय होती ती गोष्ट? या पहिल्या वचनामध्येच आहे. एक शब्द प्रयोग तो करतो, परिश्रम. मंडळीला, सोबत्यांना काय माहीत व्हावं अशी पौलाची इच्छा होती. उत्तर काय आहे? पौलाने घेतलेले परिश्रम. आणि संपले होते काय परिश्रम? चालू होते, कारण काळ कोणता आहे? परिश्रम घेत आहे, चालू आहे, संपलेले नाहीत. तुम्ही कधी परिश्रम घेतले आपल्या कामकाजामध्ये, जगण्यात, उठण्यात, बसण्यात, येण्या जाण्यात, सेवेत? आणि जर घेतले तर तुम्हाला काय अनुभव आला असेल परिश्रम घेताना? आता हे नुसते श्रम नाहीये, श्रमांवर श्रम. परी म्हणजे चक्र,
श्रमांच्या चक्रामध्ये आहे. अनेक प्रकारे श्रम आणि श्रम घेत राहणे. कधी तुम्ही खेळलात तर तुम्हाला श्रमाचा अनुभव आला असेल. मेहनत केली, शेती केली, व्यवसाय केला, पायी चालावं लागलं, पळावं लागलं, घरकाम करावं लागलं, तारांबळ उडाली. परिश्रम घेताना कितीतरी गोष्टी होतात. त्याचा शेवट कुठे होतो? परिश्रमाचा. नुसते श्रम नाही येतात. हे काय होतो? मनुष्य परिश्रम घेऊन घेऊन काय होतं? शेवटी थकतो. कारण ते दैहिक आहे. परंतु शरीर जर आपण नीट अभ्यासलं तर बौद्धिक परिश्रम सुद्धा आहेत, मानसिक आहेत ना, आध्यात्मिक आहेत. पौल कोणत्या परिश्रमाबद्दल बोलत आहे मग? शारीरिक, आध्यात्मिक, बौद्धिक आणि मानसिक. कोणते श्रम बोलत आहे तो? आता कुठे येतो सांगितलं मी? तुरुंगवासात आहे. तुरुंगवासात असणं साधी गोष्ट आहे का? त्यावेळेला सुद्धा फार कठीण गोष्ट होती. हातामध्ये साखळ दंडाच्या बेड्या, पायामध्ये खोडे टाकून त्यांना ठेवलं जात होतं की यांनी पळून जाऊ नये. त्यांना झोपेतही तसंच, उठता बसताही तसंच. पण त्या बंधनात असूनही पौल म्हणतो मी परिश्रम घेत आहे. कारण 2 वर्ष तो लोकांचा पाहुणचार करत होता. प्रश्न केला, हा पाहुणचार करताना पैसा कुठून आणला? त्याला लोक देत असावेत, परंतु तो स्वतःचा व्यवसाय पण करीत होता. तर त्याच्याकडे संघ होता की जो या व्यवसायामध्ये अगदी पारंगत होता. आणि तो कळसेकराच्या लोकांना म्हणतो, मंडळांना म्हणतो, त्या परिसरातला, की तुम्हाला माझे परिश्रम कळणं गरजेचं आहे. असं का म्हणतो तो? असं का सांगावं लागतं? काय उत्तेजन मिळायला पाहिजे? पौल करत आहे परिश्रम तर एन्जॉय. तो एकटा करतोय, पुरेसं आहे, देवाचं राज्य वाढणारच आहे. आपण काय करूया? आपण फक्त प्रार्थना करूया, अभ्यास करूया, शास्त्र वाचूया, गोड गोड बोलूया, गोड गोड खाऊया, आराम करूया. असं आहे का उत्तेजन म्हणजे? पण परिश्रम का घेत आहे? हा, ती प्राप्ती आहे. ती प्राप्ती आहे. प्राप्ती आहे ती. पण का घेताय तो परिश्रम? मंडळीला का सांगत आहे की तुम एक्झॅक्टली की माझ्याकडे जेव्हा तुम्ही बघाल की मी बंधनात आहे, तरी मी श्रम कमी केलेले नाहीत. कारण देवाच्या राज्याची घोषणा झालीच पाहिजे. मग मी बंधनात असो की मी मुक्त असो. तुम्हाला जेव्हा हे समजेल तर तुम्ही परिश्रम घ्याल. तुम्हामध्ये आळस आणि आळशी नसतील, बसून राहणारे नसतील, सहज कोणाच्या तरी जीवावर जगणारे नसतील. सर्वजण तुम्ही उत्तेजन मिळालं तर काय कराल? तुम्ही पण श्रमिक बनाल. पुढे तो त्याच्याबद्दल बोलतोच. श्रमाच्या विरुद्ध आहे आळस. कामकाज न करणं, न कमावणं, मेहनत न घेणं, हे आल्या गोष्टी. तो पहिले म्हणजे उत्तेजन यासाठी देतो की त्यांनी त्याचा कित्ता घ्यावा. श्रमाला पर्याय नाही. त्यांनी जर तसं केलं वचन 2, तर आता मग इथे तुम्हाला कारण सापडतात. जर तुम्ही परिश्रम घ्याल तर काय होईल? माझ्या परिश्रमामुळे तुम्हाला बघून काय होईल? उत्तेजन प्राप्त होईल. उत्तेजन म्हणजे तुम्ही माझ्या हृदयाजवळ असाल आणि माझ्या हृदयाची धडधड तुम्ही ऐकाल आणि तुम्हाला समजेल केवळ ख्रिस्त माझ्यात जगतो म्हणून मी जिवंत आहे आणि हे सर्व करतो.
ख्रिस्त नाही, माझ्याकडे काहीच नाही. मी मृत आहे, माझी धडधड फक्त बाकी आहे. मला कब्रस्तानात नेण्याची अवस्था प्राप्त झालेली आहे. मी निष्क्रिय, निरुपयोगी असा बनलेलो आहे. पण तुम्ही माझ्या जवळ या. उत्तेजन म्हणजे जरी मी दूर आहे, तुम्ही तिकडे, मी रोममध्ये, परंतु तुम्ही मनाने माझ्याजवळ या आणि बघा, समजा, तुम्हाला जाणीव होऊ द्या. कशाला? की जेणेकरून तुमचं चारित्र्य वाढावं, संपन्न व्हावं, तुम्ही अधिक पुढे जावं, तुम्ही आध्यात्मिक जीवनात वाढ व्हावी वगैरे वगैरे. पहिली गोष्ट आहे उत्तेजन प्राप्त व्हावे. दुसरी, प्रेमाने त्यांनी एकमेकाशी बांधले जावे. प्रेम हा शब्द दैवी प्रीतीबद्दल आहे, अगापे, त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. पौलाने हा शब्द प्रयोग का केला असावा? प्रेमाने म्हणजे दैवी प्रीतीने बांधले जावे. तर तो बंधुप्रीती किंवा इतर जगाची प्रीती याबद्दल न बोलता तो दैवी प्रीतीबद्दल का बोलतो? त्याचा उद्देश काय असावा हा शब्द वापरण्यामागे? की तुम्ही दैवी प्रीतीने एकमेकाशी बांधले जावे. ठीक आहे, ती त्याची पार्श्वभूमी झाली, बरोबर. पण दैवी प्रीतीने बांधले जावे, दुसऱ्या प्रीतीने नाही. तो बंधुप्रीती नाही वापरत इथे शब्दप्रयोग ग्रीकमध्ये, अगापे वापरतो, फिलिया नाही वापरत तो. पण का त्यांनी त्या प्रेमात बांधलं जावं असं का? कारण पण त्यांनी का बांधलं जावं देवाच्या प्रीतीने? का? पण त्यांनी काय करावं? त्या प्रीतीने बांधलं जावं. म्हणजे तुमचे बंधुप्रीतीचे संबंध, नात्याचे संबंध, मैत्रीचे संबंध, जगाचे संबंध हे ठीक आहेत, पण त्याच्यानी तुमची जी विविधता आहे आचरणाची, खानपानाची, देण्या घेण्याची, बोलण्या सांगण्याची, ही तुम्हाला एकत्र बांधून ठेवू शकत नाही. ती मर्यादित आहे. म्हणून तुम्ही आपल्या स्वतःला कशाने बांधून घ्या? या देवाच्या प्रीतीने बांधून घ्या, जी ख्रिस्तामध्ये आपल्याला दिसते. ती अतूट आहे. हे आपल्यामध्ये मतभेद असले, आपल्यामध्ये जरी एकमत नाही होत, ते महत्वाचं नाही. देवाच्या प्रीतीने जिथे आपण बांधलं जातो त्याच्यासारखं अतूट बंधन दुसरं कोणतंच नाही, असं पौल सांगतो. म्हणजे मंडळीला तो उत्तेजन देत आहे ना आता, की तुम्ही बांधले जा. किंवा मंडळीला त्याची गरज दिसली, मंडळीमध्ये ही जी देवाची प्रीती होती त्या प्रीतीने बांधले जाण्यामध्ये काही अडचणी आल्या असाव्यात, मतभेद झालेले असावे, समस्या निर्माण झालेल्या असाव्यात. म्हणून तो म्हणतो की तुम्ही जे करत होता ते बरोबर आहे, पण त्याच्याने तुमची बंधने ही तुटू लागली. आणि तुम्हाला मला सांगू द्या, असं पौल म्हणतो, हे बंधन अतूट राहायचं असेल तर तुम्हाला देवाच्या प्रीतीची गरज आहे. याशिवाय तुमची नातेबरोबर, तुमची मैत्री बरोबर, तुमचे संबंध बरोबर, तुमचा बंधुभाव बरोबर, सामाजिक संबंध बरोबर आहे, परंतु ते तात्पुरते आहेत, अल्प आहेत, कायमस्वरूपी नाहीत. ही बंधुप्रीती तुमची तुम्हाला येथे स्थिर करेल. देवाची प्रीती तुम्हाला येथेही आणि पलीकडच्या जीवनात सुद्धा बांधून ठेवेल. इतकी मोठी, इतकी अनंत, इतकी मजबूत ती आहे. आणि शब्दप्रयोग आहे बांधले जावे, एकमेकाशी बांधले जावे. असं का म्हणतो?
आता इथे अलंकारिक आहे. तुम्ही काय बघितलं बांधलेलं? मूळ शब्द आहे इंग्रजीमध्ये निटेड, विणलेलं. जेव्हा विविध रंगाचे दोरे एकत्र आणून वस्त्रे बनविली जातात, ही वस्त्रे काय करतात माणसाची? नुसती शोभा नाही वाढवत, त्यांची नग्नता पण झाकतात. त्यांचं जे ओंगळपण आहे, कमकुवतपण आहे, ही वस्त्रे काय करतात? त्यांना त्याच्यामध्ये काय करतात? झाकतात, पांघरून घालतात. लायकस नावाचं खोरं जे आहे कलसेच्या परिसरामधलं, या खोऱ्यामध्ये मेंढपाळ होते आणि त्यांचा व्यवसाय लोकरीचा होता. आणि लोकरीच्या विविध रंगांच्या दोऱ्यांनी येथे थंडीच्या प्रदेशात राहणाऱ्यांसाठी उब देणारी वस्त्रे बनवली जात होती. हा शब्द प्रयोग तो विणकामाचा आहे. आणि पौल म्हणतो जेव्हा विविधता जरी असेल, परंतु जेव्हा जो विणकाम करणारा आहे तो त्या दोऱ्यांना एका डिझाईनमध्ये, एका नकाशाप्रमाणे, एखाद्या आरेखनाप्रमाणे जेव्हा तो विणतो, ही विविधतेचे दोरे जेव्हा एकत्र आणले जातात, तर त्यावरून एक ठरवलेला आकारच नाही, पण त्याचं सौंदर्य पण प्रगट होतं. विश्वासराव बोलले ते की सौंदर्य सजवलं जाणार. ही प्रीती काय करते? तुम्हाला काय करते? नुसती बांधते का? बनवते, विणते का? नाही, तुम्हाला काय करते? ही सजवते. कुठे आला हा शब्द प्रयोग? आठवतं तुम्हाला? लग्नामध्ये प्रचार अनेकदा केला जातो. इपिस 5 मध्ये ती सुरकुती विरहित, डाग विरहित, कलंक विरहित असावी. जी मंडळी आहे तिला सजवण्याबद्दल पौल सांगतो. कुटुंबे काय करतात? एकत्र जेव्हा येतात त्या मंडळीला काय करतात? ते सजवतात. आणि कोणती कुटुंबे मंडळीला सजवतात? जी कुटुंबे देवाच्या प्रीतीने बांधलेली आहेत. हा तो विषय आहे. तिसरी गोष्ट तो सांगतो की ज्ञानाची पूर्ण खात्री ही काय आहे? संपत्ती. अनेकदा नीतीसूत्रे सांगतात आपल्याला ज्ञान काय करायचं आहे? विकत घे, संपादन कर. आपोआप ज्ञान होत नाही. कबीरचं दोहा आहे ना, गुरु बिन ज्ञान नाही. कोणी तुम्हाला शिकवणारा शिक्षक नसेल, तुम्ही स्वतः शिष्य बनू शकत नाही, शिक्षण घेता येत नाही. माहिती आहे, ज्ञान नसते. जसं तुम्हाला आणि मला कोणी विचारलं, पवित्र शास्त्र तुम्हाला माहित आहे? हो, बायबल म्हणतो आम्ही त्याला. ज्ञान म्हणजे काय मग? त्याचा उलगडा तुम्हाला येतो का? तोही शास्त्रोक्त येतो का? त्याला आपण ज्ञान म्हणतो. हा फरक आहे. हे ज्ञान म्हणजे सोफिया, ग्नॉसिस नाही, इन्फॉर्मेशन नाही. इट इज द विजडम. पौल म्हणतो ज्ञानाची पूर्ण खात्री असणे काय आहे? संपत्ती आहे. इंग्रजीमध्ये आहे ट्रेजर्स ऑफ रिचेस ऑफ हिज नॉलेज. आता तुम्ही विचार करा, तुमचा पैसा तुमचाच आहे, तुमची शेतीवाडी तुमचीच आहे, तुमच्या गाड्या तुमच्याच आहेत, बँक बॅलन्स तुमचाच आहे, तुम्हाला जे मिळालं, जे तुम्ही मिळवलं ते तुमचंच आहे. देवाने तुम्हाला दिलाय किंवा तुम्ही कमवलाय. पौल म्हणतो हे लोक श्रीमंत होते कलसाईचे, चांगला व्यवसाय करून कमाई करत होते. तो म्हणतो तुम्हाला माहित आहे का की ख्रिस्त ज्ञान हे काय आहे? संपत्ती समान धन आहे, ठेवा आहे. तुम्हाला सगळं मिळालं, तुमची प्रसिद्धी आहे, तुमची लोकर दोरे प्रसिद्ध आहेत,
रंगकाम, रंगीत वस्त्रे प्रसिद्ध आहेत. छान. पण तुम्हाला माहिती आहे का की यापेक्षा अजून एक अतिशय मौल्यवान वस्तू आहे. ती काय? तर जो ख्रिस्त आम्ही तुम्हाला गाजवला, ज्याची घोषणा आम्ही तुम्हाला केली, ज्यावर तुम्ही विश्वास ठेवला, तुम्ही वळला त्याच्याकडे, त्याची अनुयायी बनला, त्याला आपलं जीवन तुम्ही जेव्हा वाहून दिलं, तर तो जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तो काय आहे? ज्ञान आहे. हे ज्ञान जगाचं नाही, सर्वसाधारण माहिती नाही, ही दैवी देवाची कृपा, तेथून मिळणारं ज्ञान. आणि हे ज्ञान काय आहे मग? आपल्यासाठी संपत्ती आहे. पवित्र शास्त्राचं ज्ञान, येशू ख्रिस्त विषयी ज्ञान काय आहे? धन आहे. ते गाणं आहे ना उपासना संगीत मध्ये, ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे. वा, लेखकाला फार लवकर समजलं ते. मला ते फार आवडते. मला जेव्हा विचार करतो मी स्वतःचा, तेव्हा कधी कधी वाटतं हे नाही ते नाही, असं नाही तसं नाही. मनुष्य आहे तोपर्यंत हे वाटणार आहे. परंतु मला हे गाणं ताबडतोब डोक्यात येतं परत. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे. त्याला लागूनच दुसरं गाणं माझ्या डोक्यात ताबडतोब येतं, ते म्हणजे अजब खरी प्रीती प्राण स्वतः देती, मज गरीबाला पापी खळाला पोटाशी धरिती. आहा हा, अजब खरी प्रीती, अजब खरी प्रीती. ते जे शब्द आहेत मराठीमध्ये खूप मोठे शब्द आहेत. मज गरीबाला हा शब्द ईश्वर विज्ञानाचा आहे. पापी ईश्वर विज्ञानाचा शब्द आहे. खळाला ईश्वर विज्ञानाचा शब्द आहे. सैतानापेक्षा नीच जर कोणी असेल तर कवी म्हणतो तो मी आहे. मी ह्या ख्रिस्ताला धोका दिला, जो देवाचा पुत्र आणि जगाचा तारणारा, आणि म्हणून त्याला मारावं लागलं. तो खळ, त्याच्यावरून शब्द आलेला आहे खलनायक, तो मी. पुढे एक काव्य आहे त्याचं, चांडाळ असं म्हणतो स्वतःला. दुष्टातला दुष्ट जर कोणी असेल तर मी. मग मी का त्याची महती वर्णन करतो? का मी गीते रचतो, लिहितो, गातो, सांगतो? का मला हे सर्व करावंसं वाटतं आता? कारण आता मला ज्ञानाचा प्रकाशच नाही, मला ख्रिस्त पण लाभलाय. आणि त्याच्यासारखी संपत्ती दुसरी कोणतीच नाही. म्हणजे दुसरं असायला पाहिजे, कारण ते गरजेचं आहे. परंतु म्हणून तो म्हणतो की तुमचं सर्व जरी जाईल, नाश पावेल, ज्ञानाची पूर्ण खात्री असू द्या. सेवक वर्ग हो, अभ्यास करणारे सर्व मंडळीचे मान्यवर लोक हो, येशू ख्रिस्ताचं समग्र ज्ञान असू द्या. त्याची फार गरज आहे. वाहवत जाऊ नका. शेवटली गोष्ट सांगतो. देवाचं रहस्य म्हणजे ख्रिस्त आहे. पुष्कळांना रहस्य आवडतात, अभ्यासायला आवडतात, बोलायला आवडतात, परंतु त्याचा भेद कळत नाही. कारण रहस्य फार कठीण आहेत समजायला. त्याचे अभ्यासाचे प्रकार आणि त्याच्या शिक्षणाच्या पद्धती फार वेगळ्या आहेत. परंतु पाऊल काय म्हणतोय? ख्रिस्त काय आहे? देवाचं रहस्य. त्याचं जे थोडंसं ज्ञान तुम्हाला मिळालं ते काय? त्याची संपत्ती आहे. आणि त्या ख्रिस्तामध्ये मग या सर्व ज्ञानाचे आणि बुद्धीचे काय गुप्त आहेत? शब्दप्रयोग आहे, निधी, अथांग भांडार. अथांग, समुद्राला निधी पण म्हणतात. समुद्र निधी, अथांग. इतकं इतकं तुम्ही त्याला कितीही प्रयत्न कराल, त्याचा थांग लागणार नाही. पण हे काय आहे त्याच्यामध्ये? ख्रिस्तामध्ये गुप्त म्हणजे सांभाळून ठेवलेला निधी किंवा ठेवा, संपत्ती किंवा धन आहे. जसं हिरे 1 किलोमीटर पेक्षा जास्त खाली जावं लागतं जमिनीच्या पोटामध्ये.
तेथे जेथे हिऱ्याच्या खाणी आहेत आणि हजारो किलो माती दगड काढावं लागतात. त्याच्यात कुठेतरी हिरे सापडतात. नंतर हिरे नद्यांमध्ये सापडतात, डोंगरांच्या कापरींमध्ये सापडतात, जेथे कधी कधी उल्का वर्षाव झालेला असतो तेथे हे हिरे सापडतात. ठराविक ठिकाणी ते सापडतात, पण खोल जावं लागतं. गुप्त आहेत म्हणजे तुम्हाला थांग लागणार नाही आणि जे कधी नष्ट होणार नाही, ज्याला कसर आणि गंज लागणार नाही, जे कधी कोणी चोरून घेणार नाही, असं ते हे धन. तो म्हणजे कोण? ख्रिस्त. आणि तो समजणे तुम्हाला फार आवश्यक आहे. म्हणून मी काय करत आहे? तुमच्यासाठी परिश्रम घेत आहे. हा त्याचा प्रास्ताविक मुद्दा. मग आता आपण प्रस्तावना घेतली, त्याचा थोडासा उलगडा बघितला, काही प्रश्न केले. आता आपला ऍप्लिकेशन लागूकरण काय? मग एक प्रश्न आपण असा करूया, पौलाला पुन्हा एकदा विचारूया, पौला तू हे सर्व परिश्रम का घेतले? का घेण्याची इच्छा आहे तुला? 1, 2, 3, 4 ह्या गोष्टी आल्या बरोबर. दुसरा प्रश्न, मी परिश्रम घेत आहे का? नुसते श्रम नाही की दिलेल्या ठिकाणी मी गेलो आणि परत आलो, हे झाले श्रम. पण त्याच्याही पलीकडे मी गेलो तर ते अतिरिक्त श्रम. तिथं माझी ड्युटी झाली, माझं कर्तव्य झालं. परंतु अतिरिक्त श्रम तुम्ही घेतले का त्या दरम्यान? की तुम्ही गेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, कोणी रस्त्यात पडलेला दिसला, त्याला तुम्ही उचललं, रिक्षा केली, दवाखान्यात पोहोचवलं, हरवलेलं कोणी लेकरू रडत होतं, पोलीस स्टेशनला जमा केलं, जबाबदार माणसाकडे दिलं, हे अतिरिक्त श्रम. कोणी वयस्कर होतं, मदत केली, अतिरिक्त श्रम. तुमच्या कामात काम वेळ काढून तुम्ही करता. त्याला मग आता लागू करण्याचा प्रश्न असा, मंडळीसाठी पौलासारखे श्रम सेवकांनी घ्यावे का? त्यांनी जर श्रम घ्यायचे असतील, कोणत्या 4 गोष्टी त्यांच्या लक्षात राहाव्यात? की मी जे श्रम घेत आहे त्याने मनास उत्तेजन मिळेल, ते एकमेकाशी प्रेमाने बांधले जातील, त्यांना ज्ञानाची पूर्ण खात्री मिळेल, ख्रिस्त ज्ञान होईल. मी का श्रम घेत आहे? मी का प्रवचन देत आहे? मी काम का करत आहे? माझा उद्देश काय? काय मला ते समजलं आहे? मंडळीला तुम्ही हे का करता ते सांगितलं पाहिजे. नंतर स्वतःला, मी श्रम घेत असताना, परिश्रम घेत असताना हा ख्रिस्त रूपी ठेवा मला मिळाला का? मला उत्तेजन मिळतं का? सेवा करण्याला, त्याग करायला, घाम गाळायला, श्रम घ्यायला, अभ्यास करायला, प्रवचन तयार करायला मला उत्तेजन मिळतं का जे मी करतो त्याच्याद्वारे? माझं आणि देवाचं नातं अतूट होत जातं का? घट्ट होत जातं का? की विखुरलेलं राहतं? की जेणेकरून मला ज्ञान पाहिजे ते मला ह्या श्रमाच्या द्वारे मी संपादन करतो का? विकत घेतो का? मला ते घ्यायची इच्छा आहे का? त्यासाठी काही द्यावं लागेल, करावं लागेल तर मी करायला तयार आहे का? हे प्रश्न लागू करण्यामध्ये आपल्याला घ्यायचे असतात. आणि चौथी शेवटली त्याच्यात महत्वाची गोष्ट, लागू करण्यानंतर देवाला या गोष्टी करता याव्यात म्हणून, पवित्र आत्म्याच्या द्वारे मोकळीक मिळावी म्हणून आपण पण तयारी ठेवली पाहिजे. आपल्याही जीवनात त्याने काम करावं म्हणून, मंडळीच्या जीवनातही काम करावं म्हणून. हे बघा, देवाचा पवित्र आत्मा माझ्याच जीवनात काम करणार नाही, मलाच शिकवणार नाही, माझाच मन प्रकाशित करणार नाही, माझ्या बुद्धीचे दरवाजे जर तो उघडणार नाही,
ज्या गुप्त रहस्यमय गोष्टी आहे त्या मला तो समजून सांगणार नाही, तर मी दुसऱ्याला कसं काय सांगू शकणार? ते सर्व अंदाज असेल, गप्पा असेल, तो उलगडा नाही. स्तोत्र 119 मध्ये काय म्हटलं? तुझ्या वचनाच्या उलगड्याने काय प्राप्त होतो? प्रकाश प्राप्त होतो. तुमची आणि माझी जबाबदारी ही आहे, हे सर्व अध्ययन कशासाठी आहे? मला उलगडा व्हावा आणि जो मी इतरांना सांगावा. तुम्ही प्रयत्न करायलाच पाहिजे. आणि अनुभव महत्वाचा जरी आहे, मी अनुभवाविरुद्ध नाही, कारण पुष्कळ जण अनुभवी आहेत, वर्षानुवर्ष बोलले आहेत, प्रचार केला आहे. पण ही पद्धत कशी आहे? या प्रकारे आहे. शास्त्र काय सांगतं पहिले, नंतर सर्व गोष्टी. उलगडा वचनांचा, शब्दांचा देणं तुम्हाला जमतं करा, नाही जमत हरकत नाही, कोणाची मदत घ्या, विचारा. मी अनेकदा सांगतो की मराठी वाचन सुद्धा शुद्ध असू द्या. अनेकदा अतिशय अशुद्ध शब्द शास्त्रातले वाचले जातात, स्तोत्र वाचताना वाचले जातात. गडबड करू नका, घाई करू नका. चुकलं तर परत सांगा, सॉरी, क्षमा करा, पुन्हा एकदा रिपीट करा, कारण त्याची गरज आपल्याला. कारण हे आपण देवाच्या वचनाबद्दल बोलत आहोत. आणि येशू ख्रिस्ताने सांगितलं, याच्यातील काना आणि मात्रा रद्द होणे आकाश आणि पृथ्वी टळून जाण्यापेक्षा काय आहे? कठीण आहे ते. आपण तर शब्दाचे शब्द गिळून टाकतो, तसं करता कामा नये. लक्ष ठेवा, बरोबर बोट ठेवा, ते तसंच्या तसंच वाचा. इतरांनी तसंच वाचा, इतरांनी नाही. इतरांनी तिथे अनुस्वार आहे का? अनुनासिक सूर असलाच पाहिजे. हे काटेकोरपणे आपल्याला त्याला पर्याय दिलेला नाही. आणि म्हणून त्यांचा जर तुम्ही पैसा धरला तर ते बालपणापासून लग्न झाल्या आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी व्यवस्था करा. लग्न झाल्या की ही मुलं शिकतील, हा खर्च लागेल, तो जमा कर, त्याच्यासाठी श्रम घ्या. आता ह्याची गरज आहे समजण्याची. आता झालं ते झालं, आपण त्या मंडळीमध्ये काय झालं हा आपला विषय नाही. पौलाचं म्हणणं जे आहे, या बाप, आई आणि मुले यांच्या संदर्भात आणि त्यांची जोपासना, याचं हे तुम्हाला वर्णन मी दिलेलं आहे. ते तुम्ही वाचू शकता आणि तुमचं मत पुस्तकामध्ये तुम्ही लिहू शकता. लक्षात असू द्या, पौलाचं म्हणणं तेच आहे की तुम्हाला या 4 गोष्टी मिळायला पाहिजे. पूर्ण अभ्यासामध्ये नेहमी या 4 गोष्टीवर तुमचं लक्ष केंद्रित होण्याची आवश्यकता आहे. आणि देव करू हे तो घडून आणो. काही प्रश्न असेल तर आपण थोड्याने त्याच्यावर चर्चा करू शकू. चहा घेऊ आपण यानंतर आणि देवाचा धन्यवाद करू. या आपण प्रार्थना करू. देवापा, आम्ही तुझा धन्यवाद करतो की मंडळीसाठी देवापा तू पौलाला जे काही प्रकटीकरण देऊन उत्तेजन देण्यास, बांधले जाण्यास, ख्रिस्तरूपी ज्ञान संपादन करण्यास आणि तो ठेवा जतन करून इतरांपर्यंत पोहोचविण्यास जे काही तू मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करीत. आम्ही आपल्या स्वतःच्या मंडळा व परिवारासाठी तीच प्रार्थना करतो. तू आम्हाला सहाय्य कर. आमचं काही गुण असेल ते तू क्षमा कर. चुकांची आम्हाला दुरुस्ती करायला शिकव आणि आपल्या लेकरा बाळांचं भलं व्हावं म्हणून पुन्हा एकदा आम्ही प्रारंभ करायला सुरुवात करावी म्हणून आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याची कृपा दे. यावेळेस तू आमच्याबरोबर राहिलास त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुला धन्यवाद देत तुला शरण येतो. आम्हाला तू कृपा दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नाव आमेन. पुढच्या बुधवारी पुन्हा एकदा भेटू. आज पुन्हा मी प्रभूला धन्यवाद देतो आणि आभार मानतो डॉक्टर रेव्हरेंड ग्लेडन पाळक साहेब यांचे आणि आपले सर्वांचे देखील मी आभार मानतो की आपली उपस्थिती राहिली आजच्या अध्ययनासाठी, विश्लेषणासाठी. आणि म्हणून आम्ही सर्वांचे आभार विशेष मानतो. संध्याकाळचा पुन्हा प्रार्थना राहील आणि त्यावेळेस देखील 6 ते 6:30 पर्यंत प्रार्थना करता येईल आणि LP वळवी बाळासाहेब मंडळाची सेवा ते करतील. यावेळेस आम्ही प्रार्थना करू. शेवटची मी विनंती करतो की पठारे बाळक समोर येतील आणि प्रार्थना करतील.
प्रभूची प्रार्थना आपण म्हणू आणि आशीर्वाद देखील ते देतील. प्रभू, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. आज पुन्हा एक वर आम्हा सर्व दासांना या मंदिरामध्ये एकत्र करून जे मनांचे अध्ययन प्रभू आम्ही करत आहोत. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये या दासाकडून प्रभू आम्हाला त्याचं स्पष्टीकरण मिळालेलं आहे. संत पौल ज्याला त्या काळातील मंडळांचं किती ओझं होतं, त्याने जे परिश्रम केले ते आज आमच्या समोर मांडलेले असताना प्रभू त्या मंडळीने देखील ते परिश्रम करावेत आणि ख्रिस्ताच्या पूर्ण ज्ञानामध्ये त्यांची वाढ व्हावी. एकमेकावर त्यांनी बंधू प्रीतीच नव्हे परंतु दैवी प्रीतीने भरून जावं आणि बांधले जावे, हा उद्देश संत पौलाचा होता. आणि म्हणून त्याने त्यांच्यासाठी एवढे कष्ट, एवढे परिश्रम करून प्रभू हे सुशिक्षण त्यांना दिलं. आज आम्ही धन्यवाद देतो. त्या शिक्षणावरच आमच्या मंडळांचा पाया आधारलेला आहे आणि आजही आम्हाला त्याची गरज आहे. म्हणून आम्ही तुझे सेवक दास म्हणून प्रभू या काळामध्ये देखील त्या संत पौलाच्या पावलावर पाऊल टाकून त्या प्रकारचं परिश्रम घेण्याचं तो आम्हा सर्वांना ती उत्पादन दे. आणि आम्हाला प्रभू होऊ दे की येणाऱ्या मंडळांचं आणि जीवात्म्यांचं ओझं वाटू दे, हे आम्ही प्रार्थना करतो. आमचा विश्वास आहे की जर आरंभीच्या शतकात ते कार्य तू केलेले आहे, ते या काळाच्या शेवटी यापेक्षा अधिक तू करणार, याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. म्हणून पवित्र आत्मा तू आमचा मार्गदर्शक हो आणि हे सर्व मूलभूत तत्त्वे आम्ही आत्मसात करत असताना आजच्या पिढ्या चांगल्या निघाव्यात म्हणून प्रभू घराघरामध्ये, कुटुंबामध्ये प्रभू त्यांनी आपल्या मुलाबाळांना देखील हे सुशिक्षण प्रभू त्यांच्या भावी जीवनासाठी आवश्यक आहे म्हणून देण्यासाठी कृपा करू. आम्ही धन्यवाद देतो प्रभू रेवणजी जयकर यांच्याबद्दल. प्रभू त्यांना हे मार्गदर्शन करण्यासाठी तुझी कृपा करू. जे लाभ घेत आहेत त्या सर्वांना कृपापूर्वक आशीर्वाद दे. आमचं एकत्र मिळणं तू आशीर्वादित केलं, तुझे उपकार मागतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. हे आमच्या सर्जातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला असते आणि जसे आम्ही आमच्या सोडतो तसेच तो आमची ऋणे आम्हाला सोड आणि आम्हाला परीक्षेत नकोस तर आम्हाला सरळ वाटपासून सोड, कारण की राज्य सामर्थ्य हे सर्व काळात आहे. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या अध्ययनामध्ये जे सर्व भाई आहेत त्या सर्व दासांबरोबर, रेवणजी जयकर यांच्याबरोबर आणि या कार्यामध्ये जे गुंतले त्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ. आमेन.